नमस्कार. चला आज साबुदाणा बटाटा चकली बनवूयात. त्यासाठी मी इथे 1 किलो साबुदाणा असा रात्रीच भिजू घातला होता. साबुदाणा छान भिजला आहे रात्रभर. हे बघा असं कुस्करल्याने छान मऊ होतोय. आता याच पातेलं मी गॅसवरती ठेवलं आहे. त्यात अर्धासा तांब्या पाणी मी घालून घेतलं आहे. ते घालून आता हा साबुदाणा चांगला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी आपण याच्यात पाणी घालून आणि एका पळीने याला असं मिक्स करत करत मस्त शिजवून घेऊयात. आता मी इथे थोडीशी जिऱ्याची आणि धन्याची पावडर घातली आहे. तुम्ही जर उपवासाला खात नसाल तर नाही घातली तरी पण चालेल. ती घालून मी याच्यानंतर त्याच्यात टाकलं आहे लाल तिखट. आपल्या लाल तिखट किती तिखट आहे याच्यानुसार घालायचं. थोडं कमीच टाकायचं, कारण जर आपण लाल तिखट जास्त वापरलं तर ते चकली असो किंवा कोणतेही वाळवण असो, खाताना घशात खोकला ठसका येतो आणि ते खाल्ल्या जात नाही. इथे पातेल्यात पुरतं की नाही असा मला डाऊट होता, त्याच्यामुळे मी थोडेच टाकले होते. नंतर मी सगळे साबुदाणे त्याच्यात टाकून घेतले आणि हे असं आता आपल्याला सगळं मिश्रण मस्त मिक्स करत करत छान शिजवून घ्यायचे. आता वाफ काढली की चांगलं शिजेल म्हणून 5 मिनटं वाफ देऊ. इथे जवळजवळ 4.5 ते 5 किलो बटाटे आहेत माझ्याकडे. ते मी किसून घेतले आणि ते उकडून मस्त साल काढून आणि असे किसून घ्यायचे. नंतर त्या बटाट्याच्या किसलेल्या याच्यात आपल्याला घालायचा आहे हा जो साबुदाणा आपण शिजवून घेतला आहे ना, तो घालून घ्यायचा संपूर्ण आणि चांगलं याला पण आता आपण मिक्स करून घेणार आहे. पातेल्याला असलेला सगळा साबुदाणा मस्त काचेसारखा शिजला आहे. असं केल्याने चकली छान खुसखुशीत होते. हवा असल्यास तुम्ही असं पीठ मळून त्याला देखील वाफ देऊ शकता, पण मला ही पद्धत सोपी वाटते. त्यानंतर हे सगळं मिश्रण आपण यात चांगलं एकजीव करून घेणार. इथे मळायला वेळ जातो, पण काही हरकत नाही. जितकं छान एकजीव आपण करणार तितकंच मसाले त्याला चांगले चोळले जातात आणि मिक्स होतं. हे असं मी व्यवस्थित हाताने सगळं मिक्स करून घेतलं. इथे प्रमाण जास्त असल्यामुळे मला एकत्र करायला वेळ पण खूप लागला. इथे एका बाजावरती मी असं साडी ओली करून ती अंथरून घेतली आणि तिच्यावरती ह्या अशा चकलीच्या सोऱ्याने मी चकल्या पाडून घेते. मला असं ह्या सोऱ्याने करणं सोपं वाटतं. तुम्ही प्लास्टिकच्या पिशवीने किंवा इतर वेगळ्या प्रकारच्या सोऱ्याने, पायपिंग बॅगने देखील या चकल्या उत्तम पाडू शकतात. हा असं सोऱ्या भरून आणि नंतर मी त्याच्या अशा छानपैकी चकल्या पाडून घेतल्या. हव्या तशा अगदी स्ट्रेट लाईन जरी पाडल्या आणि तरी त्या पण आपण करू शकतो. म्हणजे स्ट्रेट लाईन इथून तिथून जरी आपण केली या चकलीच्या ऐवजी तरी साबुदाण्याचे कुरकुरे म्हणून त्या खाऊ शकतो. छान लागतात त्या देखील. आणि अशी चकली तर ऑलवेज सगळ्यांची फेवरेटच असते. अशा प्रकारे माझ्या 3 बाजा इथे भरलेल्या आहेत ह्या चकल्यांनी. वर्षभरासाठी मला लागतात एवढ्या, त्याच्यामुळे मी त्या इतकंच प्रमाण दरवर्षी करत असते. हे बघा कलर सहित खूप छान आले आणि अगदी एकाच दिवसात कडकडीत उन्हात संपूर्ण चकल्या माझ्या वाळून गेल्या. तरी दुसऱ्या दिवशीचं कोवळं ऊन मी त्यांना देणार आहे उद्याचं, आणि नंतर आपण त्या वर्षभरासाठी वापरू शकतो. इथे खूप साऱ्या चकल्या बनवून माझ्या तयार आहे. वर्षभर असलेल्या उपवासांना आपल्याला आरामात खाता येतात. फक्त ओला हात चकलीला लावायचा नाही. हे बघा आता आपण तळून बघूयात. मस्तपैकी खुसखुशीत चकली आपली तयार आहे. छान तापलेल्या तेलात फुलून वरती पण येते आणि खायला अगदी खुसखुशीत आहे. अजिबातही कडक होत नाही. हे बघा प्रत्येक साबुदाणा छान फुलला आहे. अशी चकली नक्की बनवून बघा.